खरं आहे, एकूण जर आपण बघितलं नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार हा डोर टू डोर हा शिंदे सेनेकडून करण्यात आला आणि काहींनी मात्र थेट रील्सचा वापर केला, काहींनी सोशल मीडियाचा वापर केला आणि काहींनी जाहीर प्रचाराकडे लक्ष या ठिकाणी दिलं, जाहीर सभा आयोजित केला. आज जर आपण बघितलं तर हा प्रचार सतत आजही सुरू असणार आहे घरोघर जाण्याचा. आज रात्री पण उशिरापर्यंत 10 वाजेपर्यंत हा प्रचार चालू राहील अशी परिस्थिती आहे. एकूण जर बघितलं जाहीर प्रचार किंवा जो काही साऊंड सर्व्हिसद्वारे किंवा बाहेर पत्रकं वाटण्याचा जो काही रॅली काढून प्रचार असतो तो आता थंडावलेला आहे. नाशिक शहरामध्ये खरी चुरस जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते, ती भाजप आणि शिंदे सेनेमध्ये म्हणजे महायुतीतच ही चुरस आहे. 122 जागांसाठीची ही निवडणूक होते आणि त्यामध्ये 118 जागांवर भाजपनं स्वबळावर आपले उमेदवार या ठिकाणी उभे केले आहेत, तर शिंदे सेनेनं राष्ट्रवादीसोबत युती करत ही निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे एकूणच जर परिस्थिती आपण सगळी बघितली तर यामध्ये शिंदे सेना विरुद्ध भाजप असा सामना या ठिकाणी रंगलेला दिसतो. आणि गेल्या 24 तासामध्ये हा प्रचार संपता जर आपण अनेक घटना बघितल्या तर एकमेकांवर आरोपांची प्रत्यारोपांची जी राळ आहे ती आपल्याला या ठिकाणी उठलेली दिसली. पोलिसांमध्ये अनेक ठिकाणी तक्रारी झालेल्या आहेत, अजूनही सुरूच आहेत. थोड्या वेळापूर्वी सुद्धा अंबड पोलीस स्टेशनमध्ये प्रभाग क्रमांक 24 मधले उमेदवार एकमेकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, तक्रारी करण्यासाठी गेले होते. त्यामुळे एकूणच प्रचाराला गालबोट अजून तेवढं म्हणजे असं एकूण भानगडी मारामाऱ्या या गोष्टी या ठिकाणी होताना दिसत आहेत. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा तितकासा गंभीरतेने निर्माण झाला नाही, कारण की कायद्याचा बालेकिल्ला हा नाशिक पोलिसांनी केला होता. मात्र एकूणच आत्ता कन्क्लूड होता हे वातावरण अधिक चिघळत जाईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काही हॉटस्पॉट जे 2 प्रभाग बनलेले आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी आपली तैनाती ही रात्री या ठिकाणी ठेवलेली आहे.